नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रासटीचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, मला माहिती आहे परवाच मी या बाई माणसावरती पॉडकास्ट केलं होतं आणि आज लगेचच नको हवं होतं याच्यावरती पॉडकास्ट करायला, कारण की बुधवारी एक सुट्टी झाल्यामुळे वांगूचं पॉडकास्ट मी थर्सडेला अपलोड केलं होतं आणि लगेचच फ्रायडेला किरकिड्यावरती पॉडकास्ट केलं। काल सॅटर्डे होता, परत वांगूवरती पॉडकास्ट केलं। त्यामुळे गेल्या 4 दिवसापासून नुसतं किरकिडा वांगू किरकिडा वांगू किरकिडा वांगू हेच चाललंय। पण काही हरकत नाही मला वाटते, कारण हे दोन्ही कॅरेक्टर माझे तर अत्यंत फेवरेट आहेत। ह्या दोघांवरती रोज पॉडकास्ट करायला सांगितलं ना तरीही मला चालेल। हे दोघं नमुने मला एवढे आवडतात आणि तुम्हालाही त्यांच्यावरती रोज पॉडकास्ट ऐकायला आवडेल हे तुम्ही तर आधीच सांगितलं आहे मला। काल मला पॉडकास्ट अपलोड करायलाही लेट झालं होतं, कारण तब्येत थोडी डाऊनच होती माझी आणि कालच्या पॉडकास्ट मध्ये आवाजही माझा वेगळा येतोय। आणि खरं सांगायचं झालं तर मंडळी, काल मी वांगू सोडून कोणाचेच व्लॉग्स बघितले नव्हते, पण आज सकाळी मी याचा तो कालचा व्लॉग बघितला। तळपायाची आग मस्तकात गेली माझ्या। त्यामुळे आज या बाई माणसावरती एवढं घाईघाईमध्ये पॉडकास्ट करण्याचं कारण हेच आहे की किरकिडा जो की एक नंबरचा कंजूस मक्कीचूस आहे, ज्याच्या हातातून साधा 1 रुपया खर्च होत नाही, ज्याच्याकडून त्याच्या गेस्टला पापड लोणचं फ्री मिळत नाही, असा किरकिडा काल त्याच्या कबाडखान्या झोपड्या स्टे मध्ये बुकिंग नसल्या कारणामुळे गेला होता। जेवण बनवताना कुठे कुठे खाजवून जेवणाला फ्लेवर आणणारी नाखुजाव बेबी म्हणजेच त्याच्या लाडाच्या बायकोला, तिच्या साखरवाल्या आईला, जगप्रसिद्ध ढापलेल्या रेसिपीजच्या ओनर किरकिरे काकू आणि आळशी भालूच्या केअरटेकरला म्हणजेच ढाई काकांना घेऊन लंच करायला, तेही बलवंत पॅलेसला। आता ज्यांनी कोणी तो कालचा व्लॉग नसेल बघितला ना याचा, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की प्लीज हात जोडून रिक्वेस्ट करते मी तुम्हाला की कृपया तो व्हिडिओ नाही तर किरकिड्याचा कोणताही व्हिडिओ बघू नका। कसं आहे ना, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवताय। तुमचा एक व्ह्यू पण त्याला हे असा फालतूपणा करण्यासाठी मोटिवेट करू शकतो। जर तुम्ही त्याला बघणं सोडाल ना तर तो पण त्याचा फालतूगिरी सोडून देईल। काही गरज नाही त्याला व्ह्यूज द्यायची, डिझर्व नाही करत हो मंडळी तो। आणि आता तर त्याच्या अंधमंद भक्तांनी पण सोडलंय त्याचे व्हिडिओ बघायला, आणि तुम्ही कुठे जाताय हो त्याचे फालतूचे व्हिडिओज बघायला, मला तर समजतच नाही। आम्ही आहोत ना इथे त्याच्या कारनाम्याची तुम्हाला अपडेट द्यायला। मला माहिती आहे हो मंडळी, कामाचा स्ट्रेस कमी करण्यासाठी म्हणूनच तुम्ही त्या बाई माणसाचे व्हिडिओ बघताय, फक्त कॉमेडी असते म्हणून। पण तरीही मी बोलेन ह्याला बघूच नका, त्यापेक्षा हास्य जत्रा बघा। तर मंडळी, आता जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट माझं पॉडकास्टला सुरू करते। व्हिडिओच्या एंडला ना मी त्या बलवंत पॅलेसचा मेन्यू दाखवणार आहे, त्यामुळे आजचं पॉडकास्ट न स्किप करता ऐका। मंडळी, काय आहे ना, कालचा व्हिडिओ सुरू झाला तोच एक बाई माणसाचा सुजलेल्या थोबाडाने। किलोभर पीओपी थोपून क्रिंज व्लॉगर्स व्हिडिओ शूट करतात हे तर तुम्ही माझ्या तोंडून अनेक वेळा ऐकलं असेल, पण काय आहे ना, काल तर चक्क ह्या चोम्याने थोबाडावरती किलोभर पीओपी थोपलं होतं। त्यात व्हाईट शर्ट आणि गॉगल लावून केसांना सेट करून एका हातात कॅमेरा पकडून सर्वांना नमस्ते बोलला व त्या कबाडखान्याच्या बेडरूम मधून बाहेर पडून बाहेर बसलेल्या हलुडुलू किरकिरे काकू आणि साखरवाल्या काकूंना विचारलं, चला रेडी, कुठे चाललाय तुम्ही? त्यावर हलुडुलू किरकिरे काकूंनी सांगितलं, आता तू कुठे नेतोय, तिकडे जाणार आम्ही, असं दाखवत होत्या जसं काय यांना माहितीच नाही आहे की कुठे जाणार आहेत ते। प्लस साखरवाल्या काकू तर नावाप्रमाणेच आहेत, तोंडात नुसत्या साखर कोंबून असतात आणि खोटं कौतुक करत असतात किरकिड्याचं। किरकिड्याला बोलतात कशा साखरवाल्या काकू की काय हँडसम दिसतोय आमचा जावई बापू। हो साखरवाल्या काकू, हँडसम आणि हा चोम्या, चष्म्याचा नंबर वाढलाय का हो तुमच्या, की धुरकट धुरकट दिसतंय तुम्हाला? किरकिडा आणि हँडसम, ह्याच्यापेक्षा तर सिग्नल वरती उभे असणारे चांगले दिसतात हो, एकदम डिसेंट तरी असतात ते। ह्याला तर तिथेही उभं करण्याच्या लायकीचा नाही आहे हा। सारखा नुसता किरकिडा रेडी 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 करत होता। अरे बाबा, त्यांना काय मॅरेथॉन मध्ये आता नेतोय काय पळवायला? सारखं काय नुसतं रेडी 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 करतोय? त्या खटारा मालवक गाडीला, ज्याला आपण लालपरी या नावाने ओळखतो ना मंडळी, तिचं उगाच आपलं नको तेवढं कौतुक करत बसला होता। 1 वर्ष झालं आता त्या खटारा गाडीला, आता काय ती लालपरी नाही राहिली। त्यात ती गाडी घेतली तर आहे याने आई वडिलांच्या जीवावरती, स्वतःच असं कॉन्ट्रीब्युशन काहीच नाही आहे त्यात, पण उडतो असा जसं की सेल्फ फंड आहे।
किरकिड्या, एक तरी गोष्ट दाखवणारे जी तू स्वतःच्या मेहनतीवरती मिळवली आहेस, ज्यात ना काकूंच्या चॅनलचं नाव यूज केलंयस तू किंवा वडिलांनी घेतलेल्या प्रॉपर्टीला विकून घेतलंस. तू तुझ्या मेहनतीवरती स्वबळाने काय केलं आहेस रे या 30-32 वर्षात, सांगशील का प्लीज तू आम्हाला? सारखं नुसतं गाडी पुसली करत होता. अरे लोक रोज गाडी पुसतात रे, तुझं काय आहे? पौर्णिमेच्या चंद्रासारखा कधीतरी येतोस आणि गाडी पुसून दाखवतोस. त्या विहीनबाई दोघी सायकलवरून आम्ही जातो करत होत्या, तर त्यांना सांगतो जा तुम्ही, आम्ही येतो आमच्या खटारा लालपरीमधून. त्या सायकलचं हँडल हलत होतो, तर किरकिडा बोलतो तुम्ही पाठच्या पाठीत जाणार वाटते. शी 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 शी, शुभ बोल रे नाऱ्या. किरकिड्या, कसा असशील रे तू अभद्र. त्या हेल्पर झाल्या आता घरातल्या बायकांच्या कपड्यांच्या मागे हात धुवून लागलाय. हिचे नवीन कपडे, तिचे नवीन कपडे, हिचे नवीन कपडे, तिचे नवीन कपडे. ह्याला ना विदाऊट कपडे पाठवायला पाहिजे एक दिवस कुठेतरी. मंदच आहे एक नंबरचा. तरी नशीब किरकिरे काकूंने पचका केला याचा. किरकिरे काकू बोलल्या की आमचे नवीन कपडे, मग तुझे काय जुने कपडे आहेत का? पण नाखुजा बेबी आणि साखरवाल्या काकूंना तर काय झालं होतं काय माहिती, किरकिड्याचं आउटफिट जाम भारी वाटतं असं बोलत होत्या. ऑनेस्ट रिव्ह्यू देऊ का मंडळी मी तुम्हाला? बॉबी डार्लिंग सोबत किरकिड्याला उभं केलं ना, ओरिजिनल कोण नि डुप्लिकेट कोण काय समजणारच नाही. किरकिडा ना एकदम मीठा आहे, अहो म्हणजे गोड हो. असं वाटते की किरकिड्याला ना सागराच्या पाकातूनच काढला आहे. आणि हा किरकिडा ना फिटनेस ट्रेनर कमी आणि चोम्या जास्त वाटत होता. किरकिड्याचा फालतू लुक बघून साखरवाल्या काकूंच्या जरा जास्तच फिलिंग्स बाहेर येत होत्या वाटते. असं नाचत होत्या जसं काय अंगातच काहीतरी गेलं यांच्या. पूर्ण फॅमिली ना नाचरीच आहे वाटते यांची. किरकिड्याला ना सगळे ड्रायव्हर सारखं ट्रीट करत होते. ह्याने ना त्या झोपडास्टेला विकून कॅब ड्रायव्हर बनायला पाहिजे. सगळ्यांना बोलतो तुम्ही डोळे बंद करा, ज्याने डोळे उघडले त्यांना मज्जाच नाही येणार. आता डोळ्यावरती हात ठेवले होते नाखुजा बेबीने, तरी पण वॉचमॅनचा आवाज ऐकून हिला बरं समजलं की बलवंत पॅलेसला आणलं या किरकिड्याने. काय ती नुसती ओव्हर ऍक्टिंग करत होती गाडीत बसून ना नाखुजा बेबी, की काय विचारूच नका मंडळी. झप्पू खूप कॉस्टली आहे, झप्पू नको नको, नाही येणार मी. झप्पू खूप महाग आहे. ए नाखुजा बेबी, अगं बाई तू आहेस तरी कोण गो? काल परवाची आलेली तू ठरवतेस कोणी कुठे जायचं आणि कोणी कुठे नाही जायचं ते. चॅनलच्या ओनर किरकिरे काकूंना काही प्रॉब्लेम नाही आहे, मग बाई तू आहेस तरी कोण गो जिला प्रॉब्लेम होतोय एवढा? अगं तसं पण ना पैसा करून नुसती पैसा कवटाळत बसणार आहेस तू आयुष्यभर, काही उपयोग नाही आहे त्या पैशाचा. आणि अगं कधीतरी ना घरच्यांनाही न्यायचं असते अशा जागांवरती. हिच्या कॉस्टली मध्ये साखरवाल्या काकू बोलल्या जाऊ दे मी बसते गाडीमध्येच, ही कॉस्टली बोलते आहे. कशी नालायक बाई असशील ना ग नाखुजा बेबी तू, जे एखाद्याची इच्छा मारतेस. ह्या गोष्टीत ना मी किरकिड्याला मानलं हा मंडळी. किरकिड्याने फॅमिलीचा विचार केला, त्याने या बाईकडे जराही लक्ष दिलं नाही. जसं आपण नेहमी किरकिड्याची फालतूची बडबड इग्नोर करतो ना, तसं किरकिड्याने यावेळी नाखुजा बेबीला इग्नोर केलं. मस्तच पचका करून टाकला हिचा. पण तरी पण कशी नखऱ्यात नाकातून बोलत होती, नाही टप्पू नाही. मला तर एक गोष्ट समजली नाही, त्या सासूला काही प्रॉब्लेम नाही हिच्या, मग ही अशी काय वागते जसं काय हे सगळं साम्राज्य हिनेच निर्माण केलंय. एक नंबरची नष्टर बाई आहे नाखुजा बेबी. नको करत होती. हिच्यामुळे ज्यांना खायची इच्छा होती तेही बोलले नको, आता एवढ्या लवकर कुठे जेवणार. सारखी नुसती जीव तुट्यासारखी नाखुजा बेबी बोलत होती. फक्त बघणार आहोत आपण, खाणार नाही आहोत. फक्त बघणार आहोत आपण, काही खाणार नाही आहोत. हिचं काय घोडं मारलं होतं ना कोणी काय माहिती, एवढा चिकटेपणा कशाला करत होती. जसं काय हिनेच कमवून आणले होते ते पैसे आणि ते किरकिड्याने खर्च केले. प्रत्येक पावलावरती नुसतं फोटो काढला तर चालेल का, एवढंच या फालतू माणसाचं बोलणं सुरू होतं. मंडळी ह्या सगळ्यांचे ना डोळे फिरले होते आतमध्ये जाऊन. कधी बघितलंच नसेल ना या लोकांनी, त्यामुळे यांना नवल वाटत होतं ते बघून. नाखुजा बेबीने एक कॉमेंट पास केली की रत्नागिरीमध्ये हे एवढं असेल वाटलं नव्हतं. अगं ए बाई, तुमच्या झोपडा स्टे सारखा कबाडखाना त्या रत्नागिरीमध्ये आहे ना, हेच त्या रत्नागिरीचं दुर्भाग्य आहे ग. तुझे काही बोलतेस ना जरा 10 वेळा विचार करून बोलत जा. नाखुजा बेबीच्या नाटकांना ना जराही किरकिडा बळी पडला नाही आणि बोलला तुम्हाला नसेल खायचं ना नका खाऊ, पण मी तर खाणारच आहे, मला माझ्या व्ह्युअर्सला दाखवायचंय. हो रे किरकिड्या, तू जर नसतं दाखवलं तर कोणाला समजलंच नसतं त्या बलवंत पॅलेस बद्दल. आणि हो वकवकल्यासारखं खायचं होतं ना तुला, जा रे बाबा जा, पोटभर खाऊन ये. खाण्यासाठीच तर जन्म झालाय तुझा.
मंडळी, त्या ढाई काकांना पण ना कालही नीट वागणूक दिली नव्हती या लोकांनी. शपथ सांगते, हा माणूस जर समोर असता ना तर जेवढं सुजलेलं याचा थोबाड दिसतंय ना व्हिडिओ मध्ये त्याच्या तिप्पट सुजवलं असतं मी. किरकिरे काकू तर काय बाबा, झोपाळ्यावरती बसून बसून नुसत्या सुटल्या आहेत. साधं त्यांना जेवायलाही बसायला होत नव्हतं. त्या मेन्यू मध्ये प्राइस बघून ना नाकूजाव बेबीचे डोळे फिरले होते. कशी सडलेला तोंड घेऊन बघत होती किरकिड्याकडे, पाहिलत का मंडळी? चिकन दम बिर्याणी आणि नॉर्मल बिर्याणी ह्याच्यामध्ये काय फरक असतो मंडळी? नाही म्हणजे हा किरकिडा तिथे विचारत होता की बिर्याणी नॉर्मल आहे की दम बिर्याणी. ह्याला नेमका पुलाव हवा होता की बिर्याणी तेच समजलं नाही मला. आणि तिकडे जाऊन पण त्या हॉटेलचं नाव काय आहे असं विचारत होता. मंडळी, इथे कसं आहे ना, जास्त काही मी बोलू नाही शकत आहे ह्या बावळट माणसाला, कारण युट्यूब वरती अलाउड नाही आहे. पण तुम्ही माझी मनस्थिती समजू शकता. तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल माझी भावना काय आहे ते. स्पेशली जे सुरुवातीपासून माझा पॉडकास्ट न चुकता ऐकतात त्यांना तर नक्कीच समजलं असेल मी काय बोलू इच्छित आहे ते. वॉशरूम मध्ये जाऊन पण त्या ढाई काकांच्या हातात दिला होता. अहो, कॅमेरा दिला होता हो मंडळी. उगाच काहीतरी भलता सलता विचार नका करू तुम्ही. ते बिचारे शूट करत होते. त्यांना आला होता नेचर्स कॉल. पण ह्याने काय केलं तर त्यांना जबरदस्ती उभं केलं होतं ह्याचा हँड वॉश करण्याचा व्हिडिओ काढण्यासाठी. एकदम गचाळ माणूस आहे हा. शी शी शी. तिकडे हँड ड्रायर होतं, पण बावळट किरकिड्याने काय केलं तर ओल्या हातानेच डोर ओपन केला आणि बाहेर गेला. एक नंबरचा वायझेड आहे हो मंडळी हा. मी नाकूजाव बेबी आणि किरकिरे काकूंची चाय फेकणारा किरकिडा स्वतःसाठी मात्र तिथे चायची ऑर्डर देऊन बसला होता. एरवी तर मोठा फिटनेस ट्रेनरची वार्ता करतो ना, मग आता कुठे गेलं याचं तत्वज्ञान? मूर्ख माणूस त्यांना विचारतो काय तर, कसली चाय हाय, आळ्याची का? अरे आता गपगुमान पितो काय रे सांकाम्या बाळ्या? आळं काय आळं? एक तर आलं बोल नाहीतर अद्रक बोल. आळं काय असते? नको नको ती व्यसन करून ओट बघ तुझी कशी काळी पडली आहे ती. आणि चाललाय मोठा आल्याची चहा प्यायला. वेगळं ठिकाण काय करत होता ना वायझेड माणूस काय माहिती. कधी गेला नव्हता का हा 5 स्टार मध्ये? आणि तिकडे जाऊन पण स्वतःच्या फालतू चॅनलची ऍड करूनच आले हे लोक. आता ज्यांनी याला सबस्क्राईब केलं असेल ना त्याला आपले पॉडकास्ट देखील दिसतील हो मंडळी. मग तेही आपलं पॉडकास्ट एन्जॉय करतील. मस्त ना? हो मस्त. किरकिड्या, असंच कर रे बाबा. तुझ्या चॅनलची पब्लिसिटी कर, म्हणजे तुला सर्च करताना आमचेही चॅनल्स त्यांना दिसतीलच. कधी बघितले ना सारखा कसा वागत होता काय माहिती बिंडोक माणूस. नॉनव्हेज याने ऑर्डर तर केलं होतं, पण व्हेजवाल्यांच्या ताटात ह्याचा जीव घुटमळत होता. त्या मशरूम सूपला बघून बोलतो, हे ढवलून दाखवा, हे ढवलून दाखवा. प्लस किरकिरे काकू तर ह्याच्या 4 पावलं पुढेच आहेत. सूप बघून बोलतात काय, एकदम दुधासारखं लागतंय. यार ही बाई शेफीन समजते ना स्वतःला. मग कशाचीही तुलना कशासोबत पण काय करते मूर्खासारखी. चिली सॉस विनेगरला बघून किरकिडा नाकूजाव बेबीला बोलतो, काय खाजुर्डी, खायचंय काय? किरकिड्या, ते विनेगर ना तुझ्या तोंडात घातलं पाहिजे एक दिवशी. अरे मी तुम्हाला बँडस्टँड काय ताजला पण न्यायला कमी नाही करणार. अरे फुकट्या किरकिड्या, आईच्या जीवावरती उड्या मारतोय तू. फुकटचा पैसा मिळतोय, तुला उडवायला काय जातंय रे? आणि अरे फाजील माणसा, तू नेण्याआधी ना युट्यूबनेच तुझ्यासारख्या फुकट्यांना ताजला बोलवलं होतं. विसरलास का रे? अरे जर विसरला असशील ना तर जाऊन तुझे ओल्ड व्लॉग्स बघ, मग आठवेल तुला. मेंगरट सीईओ आणि तू किरकिरे काकूंची शेपटी बनून मागे मागे कसे गेले होते ताजला. ते व्हेज मंचुरियन घेतले होते याने, पण त्या ढाई काकांनी कसे खाल्ले असतील ना हो मंडळी, मला तेच समजत नाही. त्यांना तर दात पण नाही आहेत. आणि ते चिवट मंचुरियन कसे काय खाल्ले असतील त्यांनी. तिकडे बोलतो 5 स्टार मध्ये बसल्यासारखं वाटतंय. काय रे किरकिड्या, लोक पण हसत होती रे तुला सगळी. तिकडे हसत पण होते आणि त्याच वेळी त्यांचं एक्सप्रेशन बघितलंस का रे किरकिड्या? त्यांचं असं झालेलं, चूप ना रे चूप, 7वी फेल चूप. स्टार्टर खाऊन झाल्यानंतर प्लेट्स चेंज करतात हे पण या वायझड माणसाला माहिती नव्हतं. बोलतो काय तर दरवेळी प्लेट्स बदलली जाणार. ही 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 ही. शी यार, कसे हे लोक याला टॉलरेट करतात ना काय माहिती. आमच्या सर्व्हिंग साठी 4 माणसं आहेत. वा. अरे किरकिड्या, ते सर्व्हिंग साठी नाही तर मुलींना प्रोटेक्ट करायला म्हणून आले होते. तू बायकांसोबत जरा जास्तच फ्रेंडली होतोस ना, म्हणून त्यांना तुझ्यासारख्या दुष्ट माणसापासून सेफ फील करण्यासाठी म्हणून ती मुलं तिथे उभी होती. स्वतःसाठी लच्छा पराठा घेतला होता आणि ढाई काकांना प्लेन रोटी दिली होती.
बिचारे कसे ते रोटी वगैरे खात असतील ना बिना दाताचे, मला तेच समजत नाही. 500 रुपये टिप दिली तर नाखुजाव बेबीचं रिएक्शन पाहिलं का मंडळी? घरी गेल्यावर नक्कीच ह्याचे हायत नाहीत ते सगळीकडचे केस उपटले असणार तिने. किरकिरे काकूंना पण ना लेकासारखा वसवसलेपणा आहे, सगळं नुसतं खायचं असते. ह्या काकू नॉनव्हेज खरंच खात नाही की नाटकं करतात ना, हा खूप मोठा प्रश्न आहे. रिपीट रोटी पण घेतली नाही या लोकांनी. कसे चिकटे लोक आहेत ना यार. खाऊन झाला आणि सगळ्यांसोबत फोटो काढत होता. झुंबर खाली लोक उभे होते तर सगळ्यांना बोलतो का तर झुंबर पडेला खाली. आय विश ते झुंबर याच्या डोक्यात पडलं असतं ना, तर परत कधी याची फालतूची बडबड ऐकावी नसती लागली आपल्याला. पायऱ्यांवरून उतरताना किरकिडा बोलता बोलता थांबला की चला हिरोची एंट्री झाली. किरकिड्या सत्य कधी लपून राहत नाही रे बाबा. मंडळी, आणि हा जे काही बोलत होता ना की 500 रुपये मी टिप दिली, त्याच्यावर ना विचार करा बिल कितीचं झालं असेल. तर काही नाही या मंडळी, एवढं नाही झालं आहे बिल. मी दुसऱ्या युट्यूबर्सचे व्हिडिओ बघितले ज्यामध्ये त्यांनी मेन्यू कार्ड दाखवलं होतं. मी तुम्हाला एक क्लिप दाखवते, ती बघून घ्या. ते बघून तुम्हालाही अंदाजा येईल. जेवढा हा शो ऑफ करत होता ना की बिल एवढं झालं असेल, बिल तेवढं झालं असेल, त्याच्या अर्ध पण बिल नव्हतं झालेलं. पाहिलत ना मंडळी, किती रिझनेबल रेट होते प्रत्येक डिशचे. ह्या किरकिड्यात आणि माकडामध्ये ना काहीच फरक नाही आहे हो मंडळी. माकड कसं बोलतो माझीच लाल, तसाच हा किरकिडा आहे. नेहमी नुसता स्वतःचाच मोठेपणा करत असतो. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.